शरद पवारांचा भाजपला सर्वात मोठा धक्का। महाविकास आघाडीचे सूत्र शरद पवारच चालवणार। येणाऱ्या काळामध्ये भाजपला बसणार सर्वात मोठा धक्का। आताची सर्वात मोठी बातमी, आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे। इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणुकींचा जागा वाटपासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेला शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांची चर्चा सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी त्यानुसार जागा वाटपाचे 2 फॉर्म्युले फायनल झाले आहेत। त्यानुसार पहिला फॉर्म्युला वंचित आघाडी, स्वाभिमानी या पक्षांना सोबत घेऊन जागा वाटपांचे सूत्र ठरले आहे। तर दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार सध्या आघाडीत सहभागी असलेले 3 पक्षात जागा वाटप करण्यात आले आहे। 28 डिसेंबरला काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन पार पडल्यानंतर आघाडीतील 3 घटक पक्षांची मुंबईत बैठक होईल। त्यामध्ये या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल। त्यानंतर दिल्लीत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात यावर शिक्कामोर्तब होणार आहे। त्यामुळे सर्वांचेच या जागा वाटपांकडे लक्ष लागले आहे। पहिल्या फॉर्म्युल्यानुसार लोकसभेच्या 48 जागा लढण्याचा मव्याचा निर्धार आहे। त्यामध्ये ठाकरे गट 20 जागांवर लढणार आहे। काँग्रेसच्या वाटेला 16 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला 10 जागा येणार आहे। त्याशिवाय महाविकास आघाडीत वंचित आघाडीचा समावेश होणार असल्याने वंचित आघाडीला देखील 2 जागा देणार आहे। त्यापैकी 1 जागा वंचित आघाडी राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष आघाडीत सहभागी झाला तर त्यांना सोडणार आहे। 2019 ला दुसऱ्या फॉर्म्युल्यासाठी वंचित आघाडी स्वाभिमानी पक्षासोबत आला नाही तर गृहीत धरून आघाडीने जागा वाटपाचे सूत्र ठरवले आहे। त्यामध्ये ठाकरे गट 23 जागांवर लढवणार आहे तर काँग्रेसच्या वाटेला 15, राष्ट्रवादीच्या वाटेला 10 जागा येणार आहेत। जागा वाटप करत असताना 2019 सालीच्या जागा निवडून आल्या त्या जागा त्याच पक्षाला देण्यात येणार आहे। यामध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाहीये। यावरून तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आगामी काळामध्ये महाविकास आघाडी महायुतीचा सर्वात मोठा पराभव करून सत्तेत येणार का, याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचा सपोर्ट शरद पवार की अजित पवार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा। अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।